निवडणूक आयोगाच्या निकालानुसार मुंबईमध्ये भाजप शिंदेंना बहुमत। भाजपची ऐतिहासिक कामगिरी, आतापर्यंतच्या सर्वात जास्त 89 जागा पारड्यात, तर शिंदेंच्या सेनेला फक्त 29 जागा। मुंबई महापालिकेत ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपकडून सुरुंग, ठाकरेंच्या शिवसेनेचे 65 तर मनसेच्या 6 जागा विजयी, काँग्रेस 24 आणि राष्ट्रवादीला 3 जागा। मनपा निवडणुकीत महायुतीला महाविजय, मोदींच्या विकासाच्या अजेंड्याला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल जनतेचे आभार, फडणवीसांची प्रतिक्रिया। ठाणे महापालिकेत सलग दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं 81 वर्चस्व, शिंदेंच्या शिवसेनेला 75, भाजपला 28, पवारांच्या राष्ट्रवादीला 12 तर ठाकरेंच्या सेनेला फक्त 1 जागा। पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये भाजपनं मैदान मारलं, पवार काका पुतण्याला मोठा धक्का। पुण्यामध्ये भाजपला 111, दोन्ही राष्ट्रवादीला 17 जागा, तर पिंपरीमध्ये आतापर्यंत भाजप 84 आणि राष्ट्रवादीची 36 जागांवर आघाडी। पुण्यातील प्रभाग क्रमांक 38 मध्ये मतमोजणीतील अंतिम आकडेवारीमध्ये फेरफार, 79,826 मतदान झालं, मात्र मतमोजणी वेळेस 1035 मतं कमी, वसंत मोरेंचा आरोप। ठाणे शहर जिल्हा काँग्रेसचे विक्रांत चव्हाण यांचा राजीनामा, ठाण्यामध्ये पक्षाला एकही जागा न मिळाल्यानं पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून विक्रांत चव्हाण यांचा राजीनामा। नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या पराभूत उमेदवाराच्या घरासमोर फटाके फोडत शिवीगाळ, दोन्ही गटांमध्ये काही काळ बाचाबाची आणि शिवीगाळ, गणेश मोरेंची पोलिसात तक्रार। निकालानंतर कोल्हापूरमधील भाजपचे उमेदवार दिलीप पवार यांच्या पराभवानंतर दगडफेक, दिलीप पवार यांना मतदान न केल्याच्या रागातून 2 गट आमने सामने। धुळ्यामध्ये भाजप कार्यालयात पराभूत कार्यकर्त्यांचा राडा, कार्यालयातील खुर्च्यांची तोडफोड, 25 ते 30 कार्यकर्त्यांमध्ये झटापटी। जालन्याच्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये निकालानंतर काँग्रेस आणि शिवसेनेच्या समर्थकांमध्ये हाणामारी, 5 ते 6 जण जखमी, परिस्थिती सध्या नियंत्रणात।